Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? सिंधुदुर्गमध्ये डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ढगाळ वातावरण, आंबा काजू बागायतदार चिंतेत. फिंगल चक्रीवादळाचा समुद्र किनारी पट्टीलगतच्या भागांवर परिणाम. ढगाळ वातावरणाचा अमरावतीमध्ये तूर पिकाला फटका, शेंगा पोखरणाऱ्या अळीचा तुरीवर प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत. तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. नाशिकच्या नांदगावात ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाला फटका, कांद्यावर करपा, मावा या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांकडून फवारणी. नांदेडच्या अर्धापूरमधील पानमळ्याची शेती धोक्यात, हवामान बदल आणि रोगराईमुळे पानमळे वळलेले आहेत, तर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा कायम आहे. बेळगावच्या यावल तालुक्यात रब्बी हंगामाला सुरुवात, मात्र खरीपाची नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. धाराशिव जिल्ह्यात ढगाळ वातावरण, तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव, जिल्ह्यात बहरत असलेल्या पिकांचं नुकसान. वातावरण बदलाचा भंडारातील शेतकऱ्यांना फटका, तूर पिकावर अळ्यांसह विविध रोगांचा प्रादुर्भाव, तर शेतकरी लागलेत फवारणीच्या कामाला. नांदेडमध्ये तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव, ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांना फटका, शेंगा पोखरणाऱ्या अळीमुळे शेतकरी अडचणीत. विमा काढलेल्या 23% क्षेत्रावर फळबागाच नाहीत, कृषी विभागाच्या पडताळणीत समोर. राज्यातील 73,787 शेतकऱ्यांकडून नवे अर्ज. वर्ध्यात रब्बी हंगामातील पिकांच्या आंतरमशागतीला वेग आलाय, आंतरमशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त. परभणीत कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव, फवारणी करून देखील प्रादुर्भाव कमी न झाल्यानं शेतकरी चिंतेत. दक्षिणेकडील राज्यातील पावसाचा शेवगा पिकाला फटका, बाजारातील आवक घटल्यानं शेवग्याला किलो मागे 500 ते 600 रुपयांचा भाव. मुंबई ठाण्यासह पुण्यातल्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्याच्या सिंगापूरमध्ये अंजीर लागवडीसाठी अग्रेसर, 3 एकरमध्ये शेतकऱ्यानं घेतलंय अंजीरचं पीक, शेतकऱ्याला 20 लाखांचा नफा. जालन्यात थंडी वाढताच सुक्या मेव्याचे भाव वाढलेले आहेत आणि खोबऱ्याच्या दरात आता 150 रुपयांनी वाढ झाली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधील अमनवाडी येथील नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी. केंद्रावर हमीभावानं सोयाबीन खरेदी सुरू आहे आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये 4,200 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला हमीभाव मिळाल्यानंच शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावानं धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांना 2% तूट मंजूर. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून तुटीत वाढ करण्याचा निर्णय. गोंदिया जिल्ह्यातील 1,71,000 शेतकऱ्यांकडूनच ई पीक नोंदणी, मात्र काही शेतकऱ्यांची नोंदणीनंतरही ई पीक ॲपवर नोंदणी नाही आहे आणि त्यामुळेच शेतकरी नुकसान भरपाई आणि बोनसला मुकण्याची शक्यता आहे. कपाशीला भाव नसल्यामुळेच शेतकऱ्यांकडून कापसाची साठवणूक, कपाशीला 10,000 रुपये भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त. वाशिम जिल्ह्यात पांगरी नवघरे परिसरात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव, कृषी विभागाकडून तातडीनं उपाययोजना करण्याच्या शेतकऱ्यांना सल्ला. भाव वाढल्यामुळे जालन्याच्या मार्केटमधून शेवगा गायब, थंडीचा जोर कायम असल्यानंच भाजीपाल्यावर परिणाम. जालन्यात पहिल्यांदाच शेवग्याला 500 ते 550 रुपये इतका भाव. जळगावच्या बाजारात भरतीच्या वांगी दाखल झालेल्या आहेत आणि वांग्यांची आवक वाढल्यानं दरात घट झालाय. भुसावळमध्ये ऐन हिवाळ्यात 10 दिवसांनी पाणीपुरवठा, 10 MLD क्षमतेच्या यंत्रणेची दुरुस्ती रेंगाळल्यानं पाणी टंचाईची समस्या. माजलगाव धरणामधून शेतकऱ्यांना मिळणार रब्बी आणि खरीप हंगामाच्या सिंचनासाठी पाणी. 29,066 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार, शेतकऱ्यांच्या मागणीला यश. धरणात 80% पाणी साठा. लातूरच्या निलंगा तालुक्यातील बाकली बसपूर रस्त्याची दुरवस्था, अनेकदा तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आहे. अहिल्यानगरमधील कोपरगाव सावळी विहीर या महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे. स्थानिकांसह साई भक्तांना मोठा मनस्ताप, ठेकेदाराविरोधात नागरिक संतप्त झाले. जालना शहरातील सीना नदीपात्रात अतिक्रमण, नदीपात्रामध्ये 30 ते 40 फूट बेकायदेशीर रुंदीकरण करत बनवलेला रस्ता, महापालिका प्रशासन बेखबर. नंदुरबारच्या नवापूरमधील आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासन नियुक्त, आर्थिक अनियमिततेच्या तक्रारीनंतर ही कारवाई.
ऊसाच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकवटली आहे. चालू गळीत हंगामात पहिली उचल 3700 देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढण्याचीही मागणी. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढणार. दिव्यांगांच्या मेळाव्यात बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, तर दिव्यांगांना मोर्चासाठी तयार राहण्याच्या कडूंच्या सूचना आहेत. निवडणुकीत पराभव झालेल्या मुक्ताईनगरमधील रोहिणी खडसे, पाचोऱ्यातील वैशाली सूर्यवंशी आणि एरोंडोलमधील डॉक्टर सतीश पाटलांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. फेरमतमोजणीसाठी अनामत रक्कम उमेदवारांनी भरलेली आहे. बेळगावात होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी द्या, अन्यथा कर्नाटकमधील एकही मंत्री महाराष्ट्रात येऊ देणार नाही. कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा इशारा. इचलकरंजी, कोल्हापूर आणि सांगली मिरज दरम्यान रात्रीच्या वेळी एसटीच्या फेऱ्या सुरू करण्याची भाजपची मागणी आहे. भाजपकडून आगारप्रमुखांना याबाबत निवेदन. धाराशिवच्या उमरग्यात सहाय्यक संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन. युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना कालावधीत वाढवून द्या, प्रशिक्षणार्थींची निवेदनामधून मागणी. ठेकेदारांचं बिल थकवल्याप्रकरणी सांगली जिल्हा परिषदेविरोधामध्ये वॉरंट. जिल्हा परिषदेनं ठेकेदारांचं 20 लाखांचं थकवलंय बिल. दिव्यांग दिनाच्या निमित्तानं अमरावतीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची जनजागृती रॅलीत शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश. अमरावतीचे जिल्हाधिकारी यांनी रॅलीला दाखवला हिरवा झेंडा. गोंदियामध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना कंत्राटी शिक्षक मिळणार आहेत. 42 शाळांमध्ये कंत्राटी स्वरूपात शिकवण्याची गावातील व्यक्तीला मिळणार संधी. छत्रपती संभाजीनगरमधील मैदानात तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या. या प्रकरणामध्ये आरोपीला अटक करण्यात नातेवाईकांची मागणी आहे आणि नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस आयुक्तालयात आणलेला आहे. Why deep it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim?